कल्याणमध्ये बाप लेकीच्या नात्याला सावत्र बापानं काळीमा फासल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। पत्नी कामावर गेल्याची संधी साधत नराधम सावत्र बापानं अल्पवयीन मुलीवर सतत 3 वर्ष लैंगिक अत्याचार केलाय। या जाचाला कंटाळून पीडितेनं घडला प्रकार आपल्या आईला सांगितला आणि सावत्र बापाचं हे घृणास्पद कृत्य पाहून आईच्या तळपायाची आग मस्तकात गेली। सावत्र बापा विरोधात तिने गुन्हा दाखल केलाय। कल्याणमध्ये माजला हाहाकार। सावत्र बापाकडून लेकीवर अत्याचार, हातपाय बांधून घृणास्पद कृत्य। नराधम सावत्र बाप गजाद। पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या आरोपीला पहा। 52 वर्षीय आरोपीवर आपल्याच मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे। बाजारपेठ पोलिसांनी त्याच्या मुसके आवळले। कल्याण पश्चिम येथील बैल बाजार परिसरात राहणाऱ्या मुलीवर आरोपीने गेल्या 3 वर्षांपासून लैंगिक अत्याचार केलाय। विरोध केल्यावर हा सैतान मुलीचा हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार करायचा। मुलगी अल्पवयीन आहे। गेल्या 3 महिन्यापासून आरोपी मुलीवर सतत बलात्कार करतो। आरोपी मोबाईलवर अश्लील व्हिडिओज पाठवायचा आणि पत्नी कामावर निघून गेल्यानंतर वासनेची भूक भागवायचा। या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली। अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाची घटना घडलेली आहे। त्याबाबत आमच्याकडे जशी तक्रार आली तात्काळ आम्ही गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलेली आहे आणि आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला असून पोस्को कायद्याअंतर्गत सदर केसचा पुढील तपास चालू आहे। मुलीच्या आईने सांगितलंय की साल 2008 मध्ये तिचा आरोपीसोबत निकाह झाला होता। पहिल्या पतीपासून तिला पीडित मुलगी झाली होती। ती सध्या 10वीत शिकते। लैंगिक अत्याचार होत असल्या कारणानं तिच्या अभ्यासावरही परिणाम झाला। घटनेची कुठेही वाच्यता केली तर आईला आणि तुझ्या मामाला मारून टाकेन अशी धमकी आरोपीने दिली। मुलीची आई तिला एका कार्यक्रमानिमित्त भावाच्या घरी घेऊन जाणार होती, पण आरोपीने मुलीला घेऊन जाण्यास नकार दिला। त्यामुळे मुलीच्या आईला संशय आला। ती परत आली तेव्हा मुलगी आजारी होती। तिने मुलीला भावाच्या घरी नेलं आणि चौकशी केली। यावेळी मुलीनं आई आणि मामाला हा सगळा प्रकार सांगितला। मुलीच्या आईनं तत्काळ एक NGOशी संपर्क साधत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानं या माथेफिरूला आता अटक झाली आहे। या घटनेनं पुन्हा एकदा मुली घरातही सुरक्षित नसल्याचं उघड झालंय। अमजद खान, TV9 मराठी, कल्याण।